स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आज आपल्या शाळेमध्ये 75वा प्रजासत्ताक दिन या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्व गावातील प्रतिष्ठित सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत। नुकताच मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी ध्वजारोहणाचं जो सोहळा आहे तो मोठ्या थाटामध्ये पार पडला। 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व महामानवांना एकदा विनम्र अभिवादन करतो। आणि या पुढील जो आपला कार्यक्रम आहे पूजनाचा कार्यक्रम त्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक माननीय श्री SP नारळे सर यांना मी आजच्या या पूजनाच्या छोटेखानी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी विनंती करतो। त्यांनी विचारपीठावर विराजमान व्हावं। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीस्थान आपल्या श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शाळा समितीचे विशेष निमंत्रित आदरणीय गंगाधीपभाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर विराजमान व्हावं। त्याचप्रमाणे माननीय श्री ज्ञानदेवरावजी राऊत काका यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनीही विचारपीठावर या ठिकाणी विराजमान व्हावं। माननीय श्री मंगूसिंगजी पवार काका यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर विराजमान व्हावं। त्याचप्रमाणे माननीय श्री गजानन भाऊ राऊत उपाध्यक्ष शिक्षक पालक संघाचे त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर विराजमान व्हावं। आदर्श ग्राम वनोजा येथील प्रथम नागरिक माननीय श्री डॉक्टर श्रीरामजी मुखमाले साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर विराजमान व्हावं। तद्वतच आदर्श ग्राम वनोजा येथील तंटामुक्ती अध्यक्ष माननीय श्री रामेश्वर भाऊ राऊत यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर आसनस्थ व्हावं। सारे जहां से अच्छा हिंदू सीता हमारा, हम बुलबुले हैं उसकी वह गुल सीता हमारा। आजच्या या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इथे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय प्रतिष्ठित नागरिक पुनश्च एकदा शब्दसुमनांनी सर्वांचं स्वागत करतो आणि पूजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं पूजन पुष्पहार घालून पूजन माननीय श्री गंगाधीपभाऊ राऊत करतील अशी मी त्यांना विनंती करतो। छत्रपति शिवाजी महाराज की 3 क्लैप्स गो। आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण माननीय श्री ज्ञानदेवरावजी राऊत काका करतील अशी मी त्यांना विनंती करतो।
डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख. 3 claps go. यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन माननीय श्री गजानन भाऊ राऊत उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की 3 claps go. यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण आपल्या आदर्श ग्राम वनोजा येथील प्रथम नागरिक सरपंच माननीय श्री डॉक्टर श्रीरामजी मुखमाले साहेब हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी की 3 claps go. यानंतर माननीय श्री सुरेशरावजी राऊत काका यांना मी विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर या ठिकाणी विराजमान व्हावं. यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन व हारार्पण आदर्श ग्राम वनोजा येथील तंटामुक्ती अध्यक्ष माननीय श्री रामेश्वर भाऊ राऊत हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण माननीय श्री सुरेशरावजी राऊत काका करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण आदर्श ग्राम वनोजा येथील उपसरपंच माननीय मारुतीभाऊ इंगोले हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन व हारार्पण माननीय श्री मनोहररावजी राऊत काका करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पुष्पपूजन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सोटके मॅडम, सोटके मॅडम, मुली येऊ द्या ना जिल्हा परिषदच्या. इकडे बोलव या का मुलींना, या इकडे. यानंतर माननीय श्री भालचंद्रजी राऊत काका यांना मी विनंती करतो की त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करावं. यानंतर माननीय श्री विठ्ठलरावजी राऊत काका माजी उपसरपंच यांना मी विनंती करतो की त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करावं. माननीय श्री राजीभाऊ भगत यांना मी विनंती करतो की त्यांनी
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करावं. यानंतर माननीय श्री गोवर्धनभाऊ राऊत पत्रकार यांना मी विनंती करतो की त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचं पूजन यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करावं. यानंतर माननीय श्री रविभाऊ राऊत माजी तंटामुक्ती अध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करावं. त्याचप्रमाणे माननीय श्री उमेशभाऊ मुखमाले यांना मी विनंती करतो की त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करावं. यशवंतभाऊ राऊत अधीक्षक वसतिगृह यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करावं. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व प्रतिष्ठित मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करावं. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करावं. यानंतर आपल्या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक
माननीय श्री नारळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करावं. पूजनाचा कार्यक्रम येथेच संपला असं मी जाहीर करतो आणि यानंतर थोडासा या कार्यक्रमात बदल करतो आणि आपल्या गावचे प्रतिष्ठित माननीय श्री मनोहररावजी राऊत काका या ठिकाणी आपल्याला आभार प्रदर्शनापूर्वी थोडंसं मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. 26 जानेवारी 75वा आपण गणराज्य दिन या ठिकाणी साजरा करत आहोत. शिवाजी शाळेच्या शिवाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं आणि गावकरी सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी होत आहे. तर सर्वप्रथम मी आपल्या शाळेचे हेडमास्टर आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य नारळी सर त्यांचं मी स्वागत करतो. आणि या व्यतिरिक्त स्टेजवर विराजमान असलेले सर्वांचं नावं घेणं काही शक्य होत नाही, तर सर्वांचं मी या ठिकाणी आदरपूर्वक स्वागत करतो. आणि त्या व्यतिरिक्त आता जो आपला कार्यक्रम या ठिकाणी झाला तो अतिशय सुंदर झाला, शिस्तबद्ध रीतीने झाला, की ज्याला आपण क्षणचित्र बनतो. गावातले पहा, इथले पहा, एक क्षणचित्र रेखाटण्यासारखं आहे हे पहा. तर इथं आल्याबरोबर सर्वप्रथम आनंद असा झाला की स्टेज पाहायला मिळालं. अगदी असं सुरेख असं स्टेज, म्हणजे आपल्या शाळेला शोभेल असं स्टेज त्या पाहायला मिळालं. आणि बाजूला झेंडावंदनासाठी झेंडा आणि झेंड्याच्या बाजूचं बगीचा, की ज्याच्यामुळे माणसाच्या मनाला प्रसन्नता वाटते, असं हे पाहिल्याच्या नंतर अतिशय मनाला आनंद झाला. आणि अरे विद्यार्थी तुम्ही शांत, 2 मिनिट, मी जास्त बोलत नाही. तर सर्व विद्यार्थी शिस्तबद्ध रीतीनं शाळेमध्ये आले, सर्वांचा ड्रेस व्यवस्थित, मुलींचा सुद्धा ड्रेस व्यवस्थित, तर त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो. आणि यांच्या हे एवढं जे कार्य आहे, हे कार्य काही आपोआप होत नसते. हे करून घ्यासाठी जे परिश्रम घ्यावे लागत असतात ते सर्व शिक्षक मंडळींना, शिक्षिकांना घ्यावे लागत असतात. तर त्यांचं मी सुद्धा या ठिकाणी गावच्या वतीनं अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि उपस्थित गावातली मंडळी ही सुद्धा या ठिकाणी वास्तविक त्यांच्या सर्वांच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं तुमचं सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि अभिनंदनपर माझे 2 शब्द या ठिकाणी मी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद काका. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन श्री D.N. सांगळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उपाख्य भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी या सर्वांना आणि सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करून आजचा जो दिनविशेष आहे प्रजासत्ताक दिन, 75वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आपल्या शाळेमध्ये एकत्र आलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी लाभलेले अध्यक्ष म्हणून आपल्या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री नारळे सर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं, म्हणून त्यांचं शाळेच्या वतीने आभार मानण्यात येते. तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले शाळा समितीचे विशेष निमंत्रित उपस्थित सदस्य श्री गंगाधीपभाऊ राऊत, तसेच ज्ञानदेवराव काका, तसेच आपल्या गावचे आदर्श नागरिक, प्रथम नागरिक डॉक्टर मुखमाले साहेब, सरपंच वनोजा,
हे सुद्धा उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढविली. त्यांचंसुद्धा शाळेच्या वतीने आभार मानण्यात येत आहे. तसेच गजानन भाऊ राऊत उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ, तसेच सुरेश काका राऊत आणि तंटामुक्ती अध्यक्ष रामेश्वर भाऊ राऊत यांनीसुद्धा आपल्या कार्यक्रमाची उपस्थित राहून शोभा वाढविली. त्यांचंसुद्धा शाळेच्या वतीने आभार मानण्यात येत आहे. तसेच या कार्यक्रमासाठी राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेने उत्स्फूर्तपणे गावातील जे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहिले, जाज्वल्य भावनेने उपस्थित राहिले, खरोखर त्यांचंसुद्धा शाळेच्या वतीने मी आभार मानतो. आणि सर्वांचं नाव घेणं इथं शक्य नाही, तरीसुद्धा त्यांचं शब्द सुटणार नाही आणि शाळेच्या वतीने तुमचा आभार मानतो. उशिरा का होईना त्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी त्यांचा कार्यक्रम आटपून आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, हे चिमुकले, हे उद्याचे भावी नागरिक आहेत. त्यांचंसुद्धा मी आभार मानतो की त्यांनी इथे येऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढविली. तसेच आपल्या शाळेचे विद्यार्थी यांनी सकाळी 7 वाजतापासून या ठिकाणी येऊन स्वयंप्रेरणेने राष्ट्रभक्तीच्या भावनेने येऊन इथे संविधानाप्रती, आपल्या या प्रजासत्ताक दिनाप्रती आपली भक्ती जागवली. त्यानंतर गावातून प्रभात फेरी काढून उत्स्फूर्तपणे त्यांनी स्वयंशिस्तीने प्रभात फेरी काढली आणि त्यांनी स्वयंशिस्त दाखविली. तसेच शाळेमध्ये येऊन सुद्धा त्यांनी उत्कृष्टपणे असं त्यांचं मनातील भावना जागृत केली. तुमचंसुद्धा मी आभार मानतो. तुम्ही कार्यक्रम गोड करून घेतला, तुमचंसुद्धा मी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आमचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षिका यांनीसुद्धा सहकार्य केलं, त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. आणि अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. कळत नकळत जर कोणाचे आभार मानायचे असतील त्यांचेसुद्धा मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. विद्यार्थ्यांना येथे खाऊ वाटप करण्यात येत आहे किंवा शांततेत त्यांनी हा खाऊ वाटप घ्यावा. हॅलो, लक्ष द्या. यानंतर आपल्या 8व्या वर्गाची विद्यार्थिनी आहे पल्लवी मेटांगे. हिचा आज वाढदिवस आहे, तर तिला फूल देऊन स्वागत, तिचं श्री गंगाधर भाऊ राऊत तिचं कौतुक करेल अशी मी त्यांना विनंती करतो. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, आहा, हैप्पी बर्थडे टू यू, आहा, हैप्पी बर्थडे टू यू. थैंक यू. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए द्वार पे लिखेंगे हम मिलकर नई कहानी. छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए द्वार पे लिखेंगे हम मिलकर नई कहानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. आसमान के तारे हमें रोशन करे जवाए, एक जैसे तो हमें सारे, फिर क्यों ये दरारे. हिंदू मुस्लिम सिद्ध ईसाई ये तो नाम है सारे, नाम में क्या रखा है जब एक खून के रंग हमारे. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी.